श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 16 ते 22 मार्च. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कधीकधी जीवनाच्या वाटेवर काही क्षण असे येतात की मनाला स्वतःलाच प्रश्न पडतो, पुढचा मार्ग कोणता असणार? नशीब आपल्याला कुठल्या दिशेने घेऊन जाणार? आपल्या प्रयत्नांना खरंच यश मिळेल का? कुंभ राशीच्या मित्रांनो, हा आठवडा तुमच्यासाठी अशाच काही प्रश्नांची उत्तरं घेऊन येणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्या आयुष्यात काही नवीन घडामोडी घडवू शकते. काही गोष्टी मनाला आनंद देतील तर काही प्रसंग तुम्हाला जीवनाचा वेगळा अर्थ शिकवतील. हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणारा असेल. कधीकधी मनात आलेल्या शंका तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील जिद्द तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल. काही क्षण असेही येतील की तुमच्या केलेल्या मेहनतीचे फळ मिळत असल्याची जाणीव होईल आणि मन अभिमानाने भरून येईल. या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याची संधी मिळेल. नातेसंबंध, काम, कुटुंब आणि स्वप्न यांच्यात समतोल कसा साधायचा हे समजेल. त्यामुळे या आठवड्याकडे केवळ भविष्य म्हणून न पाहता एक नवी शिकवण आणि अनुभव म्हणून स्वीकारा. करिअर आणि व्यवसाय. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने थोडा व्यस्त पण समाधान देणारा ठरू शकतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये कामाचा ताण वाढल्यासारखा वाटेल. काही जबाबदाऱ्या अचानक तुमच्यावर येऊ शकतात, पण तुम्ही शांतपणे परिस्थिती हाताळलीत तर याच गोष्टी तुमच्या प्रगतीचा मार्ग तयार करू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी वरिष्ठांचा विश्वास मिळवण्याची ही योग्य वेळ आहे. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि मेहनत वरिष्ठांच्या लक्षात येईल. कदाचित तुम्हाला एखादे महत्त्वाचे काम सोपवले जाईल. सुरुवातीला ते कठीण वाटेल, पण हाच अनुभव तुमच्यासाठी पुढे मोठी संधी बनू शकतो. काही लोकांना नोकरीत बदल करण्याचा विचार मनात येऊ शकतो. नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत, पण घाईघाईने निर्णय घेऊ नका. योग्य माहिती घेऊन आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास पुढील काळात फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. नवीन व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे. भागीदारीत काम करत असाल तर गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा. आठवड्याच्या मध्यावर एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखादा जुना प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. जुन्या ग्राहकांकडून किंवा मित्रांकडून मदत मिळू शकते. कधीकधी काम करताना मनात थोडी निराशा येऊ शकते. मी इतकी मेहनत करतोय तरी परिणाम का दिसत नाही, असा प्रश्न पडू शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक मेहनतीचे फळ योग्य वेळी मिळते. हा आठवडा तुम्हाला संयम आणि सातत्य शिकवणारा आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र परिणाम देणारा आहे. काही ठिकाणी खर्च वाढेल तर काही ठिकाणी अनपेक्षित लाभही मिळू शकतो. घरातील काही आवश्यक गोष्टींसाठी पैसे खर्च करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करताना कधीकधी स्वतःच्या इच्छा मागे पडल्यासारखे वाटेल, पण या गोष्टींमुळे मनात समाधानही मिळेल. काही लोकांना अचानक एखादी जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक ताण थोडा कमी होईल. जर तुम्ही एखाद्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर थोडे सावध राहणे आवश्यक आहे. या आठवड्यात मोठी जोखीम घेण्यापेक्षा सुरक्षित मार्ग निवडणे योग्य ठरेल. शेअर बाजार किंवा मोठ्या व्यवहारांमध्ये घाई करू नका. तुम्ही जर बचत करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. छोट्या छोट्या सवयी वजा, जसे की अनावश्यक खर्च टाळणे, बजेट बनवणे वजा, या गोष्टी तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाच्या ठरतील. आठवड्याच्या शेवटी एखाद्या आनंदाच्या कारणाने खर्च होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवताना पैसे खर्च होतील, पण त्या आठवणी अमूल्य असतील. प्रेम आणि नातेसंबंध. या आठवड्यात नातेसंबंध तुमच्या आयुष्यात विशेष महत्त्वाची भूमिका बजावतील. काही वेळा मनातील भावना व्यक्त करणे कठीण वाटेल, पण संवाद साधणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी हा आठवडा भावनिक चढउतार घेऊन येऊ शकतो. कधीकधी छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात. अशा वेळी शांतपणे बोलणे आणि एकमेकांचे ऐकणे खूप महत्त्वाचे ठरेल. अविवाहित लोकांसाठी एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ती केवळ मैत्री असेल, पण पुढे ती नात्यात रूपांतरित होऊ शकते. विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. कधीकधी कामाच्या व्यापात आपण आपल्या प्रिय व्यक्तींना वेळ देत नाही. हा आठवडा तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून देईल. आठवड्याच्या शेवटी एखादा सुंदर क्षण अनुभवायला मिळू शकतो. जोडीदारासोबत केलेली छोटी सहल किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यातील प्रेम वाढवेल. नातेसंबंध म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर विश्वास, काळजी आणि समजूतदारपणा यांची गुंफण असते. हा आठवडा तुम्हाला ही गोष्ट पुन्हा एकदा जाणवून देईल. कौटुंबिक जीवन. कुटुंब हे प्रत्येकासाठी आधाराचे ठिकाण असते. या आठवड्यात कुटुंबातील काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. काही वेळा घरात एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात, पण तुमचा शांत आणि समजूतदार स्वभाव
परिस्थिती सुधारण्यास मदत करेल. लहान भावंडे किंवा मुलांसोबत वेळ घालविल्यास मन प्रसन्न होईल. त्यांच्या निरागस बोलण्यात तुम्हाला आनंद मिळेल. घरात एखादे छोटे सण किंवा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतील आणि वातावरण आनंदी होईल. कधीकधी जुन्या आठवणी मनात येतील. त्या आठवणींमुळे मनात भावनिक लहरी उठू शकतात, पण त्या आठवणी तुम्हाला कुटुंबाच्या प्रेमाची जाणीव करून देतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. सुरुवातीला थोडी आळस किंवा कंटाळा जाणवू शकतो, पण एकदा अभ्यासात मन लावले की चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. योग्य नियोजन आणि सातत्य ठेवल्यास यशाची शक्यता वाढेल. शिक्षक किंवा मार्गदर्शकांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल. कधीकधी छोटासा मार्गदर्शनाचा शब्दही मोठी प्रेरणा देऊ शकतो. या आठवड्यात नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. पुस्तक वाचन, नवीन कौशल्य शिकणे किंवा एखादा कोर्स सुरू करणे यासाठी हा योग्य काळ आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा साधारण चांगला राहील, पण मानसिक तणाव टाळणे आवश्यक आहे. जास्त विचार केल्यामुळे थकवा जाणवू शकतो. योग, ध्यान किंवा हलका व्यायाम केल्यास मन शांत राहील. सकाळी थोडा वेळ स्वतःसाठी काढल्यास दिवस अधिक सकारात्मक जाईल. आहाराकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. ताजे आणि पौष्टिक अन्न खाण्याचा प्रयत्न करा. पाणी पुरेसे प्या आणि झोपेची वेळ निश्चित ठेवा. जर एखादा जुना आजार असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर उपचार घेतल्यास समस्या वाढणार नाही. आध्यात्मिक विचार. या आठवड्यात तुम्हाला आध्यात्मिकतेकडे ओढ वाटू शकते. कधीकधी जीवनातील धावपळीत आपण स्वतःला विसरून जातो. हा आठवडा तुम्हाला स्वतःशी पुन्हा जोडण्याची संधी देईल. प्रार्थना, ध्यान किंवा एखाद्या पवित्र स्थळी भेट दिल्यास मनाला शांती मिळेल. काही वेळ शांत बसून स्वतःच्या विचारांकडे पाहणेही आवश्यक आहे. कधीकधी जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्येही मोठा आनंद दडलेला असतो. हा आठवडा तुम्हाला त्या आनंदाची जाणीव करून देईल. या आठवड्यात संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. घाईघाईने घेतलेले निर्णय नंतर पश्चात्तापाचे कारण बनू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करून करा. लोकांशी संवाद साधताना नम्रता ठेवा. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन इतरांना प्रेरणा देऊ शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात असलेली क्षमता तुम्हाला पुढे घेऊन जाईल. एकूण हा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी आत्मपरीक्षण, अनुभव आणि भावनिक जाणीवांचा असेल. काही प्रसंग तुम्हाला आव्हान देतील, पण त्यातून तुम्ही अधिक मजबूत व्हाल. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत, पण संयम आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. नातेसंबंधात संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. कुटुंबाचे प्रेम, मित्रांची साथ आणि स्वतःवरील विश्वास या गोष्टी तुम्हाला या आठवड्यात पुढे जाण्याची ताकद देतील. लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवतो. हा आठवडा तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी देईल. सकारात्मक विचार ठेवा आणि पुढे चालत रहा.